सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी. पीक विमा यादी 2026 आता जाहीर होत आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी कोणत्या जिल्ह्यांना किती लाभ मिळणार, कोणत्या पिकासाठी दावा मंजूर आणि पैसे खात्यात कधी जमा होणार, आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत पीक विमा यादी 2026 बद्दल. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याची यादी, गावानुसार लिस्ट, कोणत्या जिल्ह्यांना किती निधी मंजूर झाला, दावे कधी खात्यात पैसे जमा होणार, नागपूर, जळगाव, सोलापूर, परभणीसह सर्व जिल्ह्यांच्या अपडेट्स. खरीप 2025 आणि रब्बी 2025 ते 26 साठी सुधारित पीक विमा योजनेच्या नवीनतम याद्या, क्रॉप कॅलेंडर आणि वाटप स्टेटस सविस्तर समजून घ्या. जर तुम्हाला पीक विम्याचे पैसे येणार आहेत का, यादीत तुमचं नाव आहे का, हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पीक विमा वाटप सुरू. महाराष्ट्रात 2026 मध्ये अनेक जिल्ह्यात पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत. काही ठिकाणी 24 कोटी रुपयांपर्यंत वाटप झाले असून 36 जिल्ह्यात प्रक्रिया सुरू आहे, तर काही जिल्हे अद्याप प्रलंबित आहेत. खरीप 2026 साठी नवीन कव्हरेज. केंद्र सरकारने पॅटिइंटेशन, पाणी साचल्याचे भात पिकाचे नुकसानला पुन्हा स्थानिक आपत्ती म्हणून कव्हर केले आहे. महाराष्ट्रासह पूरप्रवण भागातील शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. याशिवाय वन्यप्राणी हल्ल्याविरुद्धही काही कव्हरेज वाढवण्यात आले आहेत. सुधारित पीक विमा योजना. महाराष्ट्र सरकारने 2025 आणि 2026 साठी सुधारित पीक विमा योजना लागू केलेली आहे. यात कफ अँड कंप मॉडेल लागू करण्यात आलेला असून शेतकऱ्यांना भरपाई प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि उत्पादनावर प्रलंबित आधारित करण्यात आलेली आहे. 1 रुपयातील योजना बंद. पूर्वी महाराष्ट्रात 1 रुपयात पीक विमा भरण्याची सुविधा होती, पण रब्बी 2025 ते 26 पासून ही योजना बंद झालेली असून आता शेतकऱ्यांना स्टँडर्ड प्रीमियम साधारण 1.2% भरावे लागतात आहे. खरीप 2025 मध्ये मोठा सहभाग. महाराष्ट्रात खरीप 2025 हंगामात 93.81 लाख अर्ज दाखल झाले. केंद्र सरकारने राज्य सरकारकडून मिळवले 1866 कोटी रुपयांचे प्रीमियम अनुदान दिलेले आहे. सुधारित पीक विमा योजना 2025 आणि 2026 मध्ये महाराष्ट्र शासनाने 2025 ते 26 साठी उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा योजना मंजूर केलेली आहे. खरीप 2025 आणि रब्बी 2025 ते 26 हंगामासाठी ही योजना राबवली जात आहे. केंद्राच्या कप अँड कप मॉडेलच्या नुसार अंमलबजावणी होत आहे. खरीप 2026 पासून कव्हरेज वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणारे नुकसान आणि भात पिकावरील यांचा समावेश होत आहे. रब्बी 2025 ते 26 साठी नोंदणी. रब्बी हंगामात हरभरा, कांदा, गहू यासाठी 25 मार्च 2025 पासून, ज्वारीसाठी 31 डिसेंबर आणि उन्हाळी भात भुईमुगासाठी 31 मार्च 2026 पर्यंत नोंदणीची मुदत वाढवलेली आहे. शेतकऱ्यांना प्रतिसाद द्यावा. सुरुवातीला कमी होता 1 रुपयाचा पीक विमा बंद. महाराष्ट्रात पूर्वी 1 रुपयात समावेश योजना चालू होती, पण रब्बी 2026 साठी ही सवलत बंद करण्याचे काही रिपोर्ट्स आहेत. आता शेतकऱ्यांना 1.5 ते 2% प्रीमियम भरावा लागू शकतो. खरीप 2%, रब्बी 1 ते 1.5%, रोख पिकांसाठी 5% वाटप सुरू झालेलं आहे. क्रॉप कॅलेंडर जाईल. महाराष्ट्रात कृषी विभागाने 2025 आणि रब्बी 2026 साठी जिल्ह्यानिहाय विविध पिकासह क्रॉप कॅलेंडर प्रसिद्ध केलेले आहे. यात महाराष्ट्रात सर्व 36 जिल्हे पीक विमा योजनेत समाविष्ट आहेत. योजना जिल्ह्यानुसार कलेक्टर समूहामध्ये विभागली गेलेली आहे. प्रत्येक कलेक्टरसाठी वेगळी विमा कंपनी नियुक्त करण्यात आलेली आहे. कंपनी क्लस्टर यादी 2025 आणि 26 क्लस्टर: अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर. भारतीय कृषी पीक विमा कंपनी सोलापूर, जळगाव, सातारा. संबंधित पीक विमा कंपनी परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर, नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड, वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार. पूर्ण क्लस्टर तपशील आणि कंपनी नावासाठी महाराष्ट्र कृषी विभागाच्या अधिकृत GR तपासा. महत्त्वाच्या गोष्टी: क्रॉप कॅलेंडर खरीप आहेत 2025 आणि रब्बी 2026 साठी जिल्हानिहाय व पिकानिहाय क्रॉप कॅलेंडर 4 सप्टेंबर 2026 रोजी प्रसिद्ध झाले. यात नोंदणी मुदत, अधिक सूचनित पिके, प्रीमियम रेट यादी. योजना विभाग. जिल्हानिहाय क्रॉप कॅलेंडर PDF डाउनलोड करा. तुमच्या जिल्हा कृषी कार्यालयात जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. कृषी रक्षक, पेट्रोल किंवा क्रॉप इन्शुरन्स ॲपवर नोंदणी दावा स्टेटस पहा. नागपूरसाठी विशेष
तुम्ही नागपूर जिल्ह्यात आहात, तुमच्यामुळे क्लस्टर 3 अंतर्गत येते सोयाबीन, कपास, हरभरा, गहू इत्यादीसाठी नोंदणी आणि दाव्यांची माहिती जिल्हा कार्यालयात सादर करा किंवा रिपोर्ट पोर्टलवर उपलब्ध आहे. नेमकी यादी, दावा किंवा वाटप स्टेटससाठी तुमच्या जिल्ह्यात आणि पीक विमा मी अधिक कृषी विभाग taps.कृषी.महाराष्ट्र.gov.पोर्टलवर जाऊन लगेच चेक करा. कसे अर्ज कराल? pmfvy.gov.in वर जा, वेबसाईटवर किंवा कृषी रक्षक पोर्टल व्हॉट्सअप चॅटबॉट वर नोंदणी करता येते. आधार, बँक डिटेल्स, 7/12, उतारा किंवा लँड डॉक्युमेंट्स आवश्यक नुकसान झाल्यास त्वरित रिपोर्ट करा. महाराष्ट्र कृषी विभागाच्या साईटवर कृषी.महाराष्ट्र.gov.in वर अधिक JR आणि दस्तऐवज उपलब्ध आहेत.